नमस्कार मंडळी. आपलं आयुष्य म्हणजे मिठाची भाकरी आहे की परमार्थाचं पीठ? प्रपंचात राहूनही देवाला कसं मिळवायचं याचं रहस्य लपलंय आजच्या प्रवचनात. आज 27 एप्रिल. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज आपल्या रोजच्या प्रवचनातून आपल्याला जगण्याची एक नवी दिशा देत असतात. आज प्रवचनाचा मुख्य विषय आहे नामधारकाने कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि प्रपंचाचा समतोल कसा साधावा. महाराज म्हणतात, जेव्हा आपण नामाचा मार्ग धरतो तेव्हा काही गोष्टींपासून लांब राहणं गरजेचं आहे. आपला कोणताही विचार स्वार्थी नसावा. जिथे स्वार्थ असतो तिथे अहंकार जागाच असतो. स्वार्थी माणसाला कधीही खरं सुख मिळत नाही. परस्त्रीला मातेसमान मानणे आणि परद्रव्याची अभिलाषा न धरणे. महाराज धनाची तुलना चक्क विष्ठेशी करतात. इतकी ती त्याज्य मानली जाते. दुसऱ्याची निंदा करणे म्हणजे स्वतःचाच घात करणे होय. जेव्हा आपण दुसऱ्याचे दोष काढतो तेव्हा ते दोष न कळत आपल्यात येत असतात. आजच्या प्रवचनातलं सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे मिठाचं उदाहरण. महाराज विचारतात, भाकरीत मीठ किती असावं? उत्तर आहे चवीपुरतं. पण आपण काय करतो? आपण अख्खी मिठाचीच भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचं चिमूटभर पीठ टाकतो. म्हणजेच आपण 24 तास प्रपंचाचा विचार करतो आणि देवासाठी फक्त 2 मिनिटं देतो. महाराज म्हणतात, आयुष्यात खरं समाधान मिळालं की माणूस एखाद्या खेळासारखा प्रपंच करतो. खेळात हार झाली काय किंवा जीत झाली काय, खेळाडूचा आनंद कमी होत नाही. तसंच आपणही आयुष्याच्या डावात हार जीतीची पर्वा न करता आपलं कर्तव्य केलं पाहिजे. कर्तव्यात आसक्ती नको. याचा अर्थ प्रपंच सोडून द्यायचा का? तर नाही. महाराज स्पष्ट सांगतात की आपले आईवडील, बायको, मुलं ह्यांच्याबद्दलचं कर्तव्य मनापासून करा. पण ते करताना मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका. कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म म्हणजेच खरा धर्म आहे. महाराजांचा आजचा सर्वात मोठा संदेश हाच आहे की परमात्म्याला प्रपंचरूप बनवण्याऐवजी आपल्या प्रपंचालाच परमात्मरूप बनवा. जेव्हा परमार्थात मीपणा किंवा अहंकार येतो तेव्हा तो प्रपंच बनतो आणि जेव्हा प्रपंचातला अहंकार निघून जातो तेव्हा तोच परमार्थ होतो. तर मंडळी, आजपासून आपणही प्रयत्न करूया की आपल्या प्रपंचात नामाचं मीठ चवीपुरतं न राहता नामाच्या पीठात प्रपंच चवीपुरता असेल. आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच रोजच्या प्रवचनासाठी पूजा अँड बुधो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.